Okay बच्चा लोग, now we are starting with lesson number 2, that is work and energy, standard 9 science, lesson number 2, work and energy. Here we will see what is work, what is energy, and various concepts of energy. Okay, energy itself in itself is a very huge topic. Okay, it cannot be covered in one lesson, and it cannot be covered into your entire textbook also. It is such a vast concept. So we are going to do only short recaps of work and energy. Okay, now in the start of your lesson they have given you four pictures showing what is the kind of work. Okay, वर्क म्हणजे आपण जसं कामाला जातो, जॉबला जातो, आपल्याला पगार मिळतं, दॅट इज वर्क. ओके, ते आपल्या सोशल लाईफमध्ये इन सायन्स एव्हरी ॲक्टिव्हिटी इज कन्सिडर्ड ॲज वर्क. फॉर एक्झाम्पल, द गर्ल इज सिटिंग अँड डुईंग सम रायटिंग वर्क. ओके, इट इज कन्सिडर्ड ॲज वर्क. मम्मी पण ॲग्री करेल. ओके, a man, he is bouncing the ball, playing with someone is playing with a ball. Okay, even this is a work, is a kind of work. Playing is also a kind of work. Okay, then the fourth one we have, a man is carrying a heavy rug bag. काहीतरी सामान घेऊन जातोय तो इथून तिथे. Okay, he is carrying some load, so even this is considered as a work. Okay, this बहुतेक मम्मी लोग ॲग्री करणार नाही की वर्क आहे म्हणून. काम करते मुलगी, शी इज सिटिंग अँड वॉचिंग TV. ओके, बट इन सायन्स इवन दिस इज कन्सिडर्ड ॲज वर्क. मम्मीला बोला TV बघताना की मी काम करते मम्मी, दिसत नाही का तुम्हाला. सायन्समध्ये वॉचिंग TV इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज वर्क. एवढं बोला आणि रिॲक्शन बघा मग. ओके, सायन्स सब बाजू में रह जाएगा. बरोबर की नाही. ओके, वाय इट इज कन्सिडर्ड ॲज वर्क? बिकॉज फॉर वॉचिंग द TV वॉट द गर्ल डेड, द रिमोट वॉज नॉट इन हर हँड. ओके, रिमोट कोणीच हातात घेऊन बसत नाही. बरोबर. The remote might be lying down on the floor wherever she is sitting. She has picked up the remote with her hand. That means she has applied a force with her hand and moved the object, that is the remote, from its place to a little higher. Okay, the position of the remote has changed. So here, as per the definition in science, we can say work has been done on the remote. The object has been displaced from its place. If you can see a motion happening in the object, then we can say that work is being done on that particular object. Okay, example से समझ में आ गया. That is the reason why now you can understand the definition of work. What is the definition? Work is said to be done when a force applied to an object causes displacement of the object. Okay, म्हणजे रिमोटचं बटन तुम्ही प्रेस केलं, चैनल चेंज हो गया, वर्क हैज़ बीन डन. ओके, इतना तो तुमको ही मालूम है. इफ़ रिमोटचं बटन दाबवलं आणि तो चालत नाही आहे, रिमोट चालत नाही आहे, चॅनल चेंज होत नाही, तर तुम्ही काय बोलणार? रिमोट कामच करत नाही आहे. बरोबर, रिमोट इज नॉट वर्किंग. दॅट इज नॉट एक्झॅक्टली इन सायन्स. ओके, जस्ट अ फनी एक्झाम्पल फॉर यू टू अंडरस्टँड. ओके, when a work is said to be done when a force applied on an object causes displacement of the object. If it doesn't cause an displacement, that means no work has been done. Okay, so let me see, we'll take an example. Let's say पारची बाईक खराब झाली आहे. ओके, पार बाईकवर बसला आहे आणि बाईक स्टार्ट होत नहीं है. पार अपने फ्रेंड्स को ढूंढता है, उसको दिखता है उधर से हर्षदा है, नसरीन है. ओके, सो नाउ ही आस्क हर्षदा प्लीज पुश द बाईक सो दॅट इट कॅन स्टार्ट. पार्थ बसलेला आहे, बाईकचा वेट, पार्थचा वेट, हर्षदा ट्राय करते पुश करायला, पण बाईक काही जागेवरून हलली नाही. ओके, द बाईक डिड नॉट मूव इवन अन इंच. इन सच केस इवन सायन्स विल से दॅट वर्क हॅज नॉट बीन डन बिकॉज द object, the bike has not been displaced from its position, has not moved at all. Okay, then Nasrin is comparatively healthy. Okay, उसने पुश किया, बाइक थोड़ा सा चल गया. बराबर है, बाइक थोड़ा सा चालू हो, मतलब आगे पुश हो गया, जगह से आगे हो गया. सो दॅट मीन्स वर्क हॅज बीन डन. पण एवढा जोरात नाही गेलं की बाइक स्टार्ट नाही झाली. ओके, फिर पार्थ का कोई अच्छा फ्रेंड आ गया, उसका कबड्डी टीम से, उसने उसको बोला, रिक्वेस्ट किया, उसने ज़ोर से धक्का दिया एंड बाइक को स्टार्ट करने का कोशिश किया पार्थ ने, और बाइक स्टार्ट हो गया. तो पार्थ विल से हां आत्ता वर्क झालं आहे. ओके, पार्थ पहिल्या दोन केसमध्ये कन्सिडर करणार नाही, पण आपल्या सायन्समध्ये वी कॅन कन्सिडर द फर्स्ट केस, नो वर्क हॅज बीन डन.
नसरीन का केस में थोड़ा सा डिस्प्लेसमेंट हुआ था, इसलिए सम अमाउंट ऑफ वर्क हैज़ बीन डन विच पार्ट विल नॉट एक्सेप्ट. बाईक चालूच नाही झाली. बरोबर. ओके. नाव the work definition समजलं. work is said to be done when a force is applied and it causes displacement. So what could be the unit of work? Okay, let me start with that.